एकनाथ चरित्र भाग 16. कली माझी नदीना उद्धराया, महाविष्णू अवतीर्ण झाले धराया, जिही तारिले ही नदीना नाथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. एकनाथ महाराज की जय. आता नाथ महाराज मथुरेला आले. मथुरेला आल्यावर तर एकनाथांचं भाव विश्व उचंबळून आलं. सार भागवत त्यांच्या पुढे जणू साकार झालं. राजा कंस, वासुदेव, देवकी विवाह, त्यांचा बंदिवास, श्रीकृष्ण जन्म वगैरे वगैरे प्रसंग डोळ्यापुढे साकार होऊ लागले. ते देहानं कलियुगात होते, पण त्यांचं मन केव्हाच द्वापार युगात जाऊन पोहोचलं होतं. ती यमुना मैया, पैलथडीला असलेले गोकुळ, वृंदावन, कृष्णला रासलीला, त्या भाव विभोर गवळणी, ते भोळे भाबडे सवंगडी, एकनाथ त्या विश्वात विलीन झाले होते. गोकुळ वृंदावनातला अणू रेणू त्यांना कृष्णमय दिसत होता. तो त्यांच्या भोवती फेर धरत होता, त्यांना दही लोण्याचा घास भरवत होता. एकनाथ चक्क काला शिदोरीचा आस्वाद घेऊ लागले आणि गवळणींची गाऱ्हाणी त्यांच्या कानाशी कुजबुज करू लागली. लहान वयातले कंसवधाचं ते कृष्ण कर्तृत्व केवढं विलक्षण होतं. दुष्टांचा नाश, सज्जनांचं पालन हे कर्तव्य मनी बाळगून जन्माला आलेलं हे ईश्वरी तत्व बाळपणापासूनच आपला जन्म हेतू सार्थ करून दाखवत होतं. ह्या भूमीपासून दूर जाऊच नये, इथे नित्य वास करावा अशी प्रबल इच्छा एकनाथांना झाली. पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्या नजरेपुढे नगाधिराज दिसू लागला. हिमालयापर्यंत जाण्याचा संकल्प त्यांना पुढे चालण्याचा आदेश देत होता. जड पावलानं आणि जड मनानं त्यांनी ही कृष्णभूमी सोडली. श्रीकृष्ण स्मरणाचा पावा घुमवत नाथ तीर्थराज प्रयागला केव्हाच येऊन पोहोचले. ते त्यांचं त्यांनाच समजलं नाही. त्रिवेणीच्या संगमानं शुचिता प्राप्त झालेली ही भूमी सुजलाम सुफलाम समृद्धीची आबादी आबाद असलेली, तना मनाला बहर आणणारी, पण एकनाथांना इथल्या लोकजीवनाचा विरोधाभास अत्यंत दुस्सह्य झाला. भूमी इतकी सुफलित, पण जनसामान्य मात्र लबाड, फसवे, दुसऱ्याची अंतःकरण दुखवणारे, इतरांना लुबाडण्यात कृतकृत्यता मानणारे दांभिक. वास्तविक हिंदी भाषा म्हणजे किती मृदू मुलायम, जिभेवर लोणी साखर विरघळावी तशी घोळणारी, पण इथली स्थानिक माणसं भाषेला ओरखाडे काढतात आणि सतत भांडणाच्या आवेशात हमरीतुमरीवर येतात. पंडे लोकांचं प्रस्थ म्हणजे लुटारूंची राजरोस नेमणूकच. बिचारी भाविक सश्रद्ध माणसं दूरदूरच्या प्रदेशातून जीवाचं रान करून पदरमोड करून इथवर येतात आणि हे पंडे त्यांच्या श्रद्धेच्या चिंधोट्या करून टाकतात. संगमावर आल्यावर मात्र त्यांना उत्साहाचं उधाण आलं. मथुरेत उमललेलं भाव विश्व पुन्हा बहरून आलं आणि त्यांना संगमस्थान ते स्थान करण्याची घाई झाली. गंगेचं पावित्र्य, यमुना नदीचा जोश म्हणजे पराक्रम. त्यांना वाटलं पराक्रमाला पावित्र्याची जोड असायलाच हवी, म्हणजे पराक्रम गर्वानं फुशारून जात नाही. अर्थात याचं ज्ञान म्हणजे सरस्वती विद्या देवता. पराक्रम पवित्र असेल तर तिथे ज्ञान गुप्त रूपातच असतं. म्हणून या ठिकाणी गंगा यमुना संगमात सरस्वती गुप्त रूपात आहे. संगमात उभे असलेले नाथ एका बाजूनं येणारा गंगेचा विस्तीर्ण आणि धवल शुभ्र प्रवाह पाहत होते, तर दुसऱ्या बाजूनं येणारी श्यामली यमुना मोठ्या अधीरतेनं गंगेला भेटायला वेगानं झेपावत होती. दोघींचा संगम होऊन दोघी हातात हात घालून किती लांबवर वाहत चालल्या होत्या. काळा आणि पांढरा असे दोन स्पष्ट पट्टे दूरपर्यंत दिसत होते. नाक धरून पाण्यात बुडी मारताच गंगेची विलक्षण ओढ नाथांना जाणवत होती.
त्या शीतल स्पर्शातला सुखदपणा बाह्यांगाबरोबर अंतरंगातही आल्हाददायक वाटत होता. ते पुन्हा 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 पाण्यात बुड्या मारत होते, तरी त्यांना स्नान पुरेसं वाटेना. संगमातून बाहेर येण्याचं मन होईना. बरोबर आलेला पंडा मात्र तीर्थस्थानावर सोडलेल्या वस्त्रावर डोळा ठेवून उभा होता. त्याची पुंडाई या पवित्र संगमाच्या पार्श्वभूमीवर हिडीस अशी दिसत होती. निसर्ग आणि मानवता इतकी तफावत असू शकते का? आणि देवात विश्वेश पुरीत काशी नदीत गंगा भवदुःखनाशी. देवात विश्वेश पुरीत काशी नदीत गंगा भवदुःखनाशी. पंचगंगेच्या घाटावर उभे असलेले एकनाथ वाहात येणाऱ्या गंगा प्रवाहाकडं श्रद्धायुक्त अंतःकरणानं आणि तृप्त नजरेनं पाहत होते. काशी यात्रा घडणं म्हणजे फार मोठं श्रेय. काशीस जावे नित्य वदावे यात समाधान मानणारी आम्ही माणसं, पण आज गुरुकृपेनं मला काशीवास घडतो आहे, गंगा दर्शन होतं आहे. याच काशी नगरीत जगद्गुरू शंकराचार्य आपल्या गुरु आज्ञेनं आले आणि इथेच या पावन गंगा मैयाच्या साक्षीनं त्यांचं अध्ययन आणि अध्यापन सुरू झालं. त्यांची प्रवचनं आबाल वृद्ध, गरीब श्रीमंत, विद्वान सामान्य बुद्धीच्या साऱ्यांनाच अविट्ट गोडी निर्माण करत होती. या काशीनगरीतच आचार्यांना चांडाळ रूपात येऊन चंद्रशेखर भगवानानं दर्शन दिलं. घाटाच्या पायऱ्यांकडे पाहता पाहता नाथांना भक्त कबीरदास आठवले. नाथ म्हणाले, गंगामाई, गंगामाई, तुझ्याच साक्षीनं त्या महान संताला गुरु भेटी झाली. तू मनोरथ पूर्ण करणारी भागीरथी आहेस. नाथ अद्याप गंगेवरच्या मजेशीर हलणाऱ्या लहरी पाहत होते. त्यावर चाललेले सूर्यकिरणांचं नर्तन म्हणजे चांदीचा वर्ख पसरल्यास प्रमाणात दिसत होतं. सूर्यवंशातल्या भगीरथानं तुला मोठ्या प्रयत्नपूर्वक दीर्घ तपश्चर्येनं 3 पिढ्यांच्या सातत्यानं या भूलोकावर आणलं. भगीरथ राजाच्या प्रयत्नाला यश आलं आणि तू लोककल्याण वाहिनी झालीस. तू जलसंपत्ती त्यातला थेंब न थेंब त्रितापहरण करण्यास समर्थ झाला. म्हणजे आदिभौतिक ताप, आध्यात्मिक ताप, आधिदैविक ताप. आणि म्हणूनच तुला भागीरथी नाव प्राप्त झालं. माते, माझ्या जीवनातही मला असाच भगीरथ प्रयत्न करण्याची चिकाटी दे. माझ्या हातून पुण्य कार्य घडू दे. त्यामुळं माझ्या गुरुमाऊलीला त्याचं श्रेय मिळू दे. ही एवढीच माझी वांछा आहे. हिमालयात उगम पाहून तू गंगासागरापर्यंत प्रवाही झाली आहेस, पण तुझं काशी क्षेत्रातच महत्त्व का? कारण तू इथे आल्यावर किंचित उत्तरवाहिनी झाली आहेस. आणि हाच फार मोठा दुर्लभ योग आहे, जो कुठल्याही नदीच्या वाट्याला आलेला नाही. म्हणून तर तू इथे मोक्षदायिनी म्हणून ओळखली जातेस. नाथांना वाटलं, अरे तिचं महात्म्य तिलाच काय आपण सांगत बसलो. पण पुन्हा त्यांना वाटलं, तिला सांगणं हे निमित्त मात्र आहे. हे सार मी माझ्या मनालाच सांगतो आहे. मातेचं स्मरण म्हणजेच तिचं पूजन नव्हे काय? श्री विश्वनाथ, देवी अन्नपूर्णा आणि काळभैरवाचं दर्शन घेता घेता ते तद्रूप झाले. आणि या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेता घेता त्यांना वाटलं, आपल्या पूर्वजांची कल्पकता विशेषच म्हणली पाहिजे. कारण इथलं तीर्थ गंगा म्हणजे दक्षिण टोकाच्या रामेश्वराला घालायची आणि रामेश्वराची वालुका इथे या विश्वेश्वराला व्हायची. पण यामुळं सहजच उत्तर दक्षिण प्रवास घडतो. काशी क्षेत्रातील विद्वान, शास्त्री, पंडित यांची बरीच ख्याती ऐकली होती, पण आपण त्यांचं नुसतं दुरून दर्शन घ्यायचं, त्यांच्या निकट जाण्याची आपली योग्यताच नाही असा विचार करून एकनाथ गयेकडे जायला निघाले. गया म्हणजे श्राद्धस्थान. अगदी ओसाड
वृक्ष आणि मनात उदासी निर्माण करणारं स्त्रीस्थलातलं एक स्थान. तिथे विष्णुपद दर्शन करून एकनाथांनी पूर्वजांना पिंड प्रदान केलं. त्यांना वाटलं, यापूर्वी आमच्या घराण्यातला कोण पुरुष इथे येऊन गेला असं विचारताच हे पंडे भराभर याद्या उलगडून शक आणि तिथीवार माहिती सांगतील. अर्थात खरी खोटी ती एक परमेश्वरच जाणे. त्यापेक्षा काहीही न विचारणंच हेच बरं असा त्यांनी विचार केला आणि सारी श्राद्ध कर्म मोठ्या श्रद्धेनं केली. गयेची फाल्गुन नदी म्हणजे नुसता रेताड वाळवंटाचा पट्टा. इथे क्वचितच पावसाळ्यात पाणी येतं आणि लगेच वाहून जातं, म्हणूनच हिला नदी म्हणायचे. आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. जय हरी. रामकृष्ण हरी.